कोळही टाकावी. आपण आपल्या भाषेमध्ये त्याला कोय म्हणतो, काही काही भागामध्ये बी असे म्हणतात. म्हणून म्हटलं आंब्याची बी म्हणजेच कोळही टाकावी आणि मधला रस सेवन करावा, कारण मधला रस हा सार आहे आणि टरफल आणि बी म्हणजेच कोय हे असार आहे. अगदी आपल्या सर्वांच्या अनुभवातलं उदाहरण, आपण सगळे इथे शेतकरी असाल किंवा काही नसाल, परंतु आपल्याला धान्याची परब आहे. आपण वाईट धान्य घेत नाही, त्याचा त्याग करतो आणि चांगलं धान्य आत्मसात करतो, तो घेतो आणि त्यांची संध्याकाळी उडदाची डाळ आणली म्हणा किंवा मुगाची डाळ आणली म्हणा किंवा काही पालकची भाजी आणली म्हणा किंवा मेथीची, आपण ही चांगली पाहूनच आणतो आणि संध्याकाळी तिच्या आल्याबरोबर भाजी करतो. म्हणून संसार हा असार आहे, अगदी सडलेला पालक सारखा संसार हा असार आहे आणि परमात्मा हा सार आहे. त्रिगुण सारा दुःख बाला